नमस्कार मंडळी, आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीन मसाला भात बनवणार आहोत. तर कशा पद्धतीचा बनवायचा नक्की रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा घेतलेले आहे आपण तांदूळ डाळ. त्यानंतर आपण इथं भाज्या किती प्रकारच्या घेतलेल्या आहे त्या बघून घ्या. बटाटे घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहे आणि कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि सोयाबीन एवढं पदार्थ आपण घेतलेले आहेत. तर तुम्ही पण बघू शकता आपण किती पदार्थ घेतलेले आहेत. ते पदार्थ बघून झाल्याच्या नंतर आपण किती मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि कोणकोणते ते बघून घेऊया. तर पहिल्यांदा आहे धनापूड, त्याच्यानंतर आहे हळद, त्याच्यानंतर आहे कांदा लसूण मसाला, त्याच्यानंतर आहे काळं तिखट, गरम मसाला, त्याच्यानंतर आहे मीठ, त्याच्यानंतर आहे कस्तुरी मेथी, त्याच्यानंतर आहे मोहरी आणि जिरे. हे इतके सारे पदार्थ आपण सोयाबीन मसाले भाताला ॲड करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे लगेच आपण कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण 2-3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल ॲडजस्ट करू शकता. आपण 2 पळ्या तेल ॲड केलेलं आहे. तेल ॲड करून झाल्याच्या नंतर आपण लसूण अगोदर टाकून घेतलेलं आहे. लसूण लाल भाजेपर्यंत आपण लसूणाला भाजत राहायचं, म्हणजे एकदम वास पण मस्त येतो आणि एकदम लसणाची फोडणी पण छान बसते. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड केलेलं आहे जिरे आणि मोहरी पण दणादणा नाचून द्यायची. जिरे वगैरे छानपैकी मंद गॅसवरच. त्यानंतर आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे. हिरवी मिरची पण आपण छानपैकी तेलात उकळू द्यायची. त्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा पण लाल भाजेपर्यंत आपण ॲड करून घ्यायचा. सर्व मसाले वगैरे कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर आपण लगेच कस्तुरी मेथी टाकलेली आहे. ही छानपैकी लाल भाजेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या ॲड करून घ्यायचे आहेत. आपल्या भाज्या टोमॅटो टाकून झालेला आहे. त्यानंतर आपण बटाटा ॲड केलेला आहे. बटाटे ॲड करून झाल्याच्या नंतर आपण सोयाबीन ॲड केलेले आहे. इतक्या साऱ्या आपण भाज्या ॲड करून झाल्याच्या नंतर 2-3 मिनटं आपण मंद गॅसवरच आणि परतून घ्यायचं छानपैकी. तर असं सगळं भाज्या एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायच्या एक जीव होसपर्यंत मंद गॅसवरच. आपण इथं तुम्ही बघू शकता आपण छानपैकी मिश्रण करून घेतलेले आहे. भाज्या मिश्रण झाल्याच्या नंतर लगेच आपण जे मसाले आहेत आपल्याकडे ते मसाले आपण ॲड करायचे. मसाले ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण मसाले टाकून घेतलेले आहेत भाज्यांमध्ये. छानपैकी 2-3 मिनटं आपण त्याला परतून घ्यायचं. छानपैकी इकडं लालसर सगळा मसाला एकजीव होसपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं आपण छानपैकी परतून घेतलेला आहे आणि मसालासुद्धा छान लागलेला आहे. तर ह्या पद्धतीची अशी भाजी छानपैकी मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्याच्या नंतर ज्या आपण डाळ आणि तांदूळ असतात ते 2 पाण्याने धुवून आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे. तर तांदूळ आपण इथं आपल्याला जितके पाहिजे आपल्या आवडीनुसार तितके आपल्याला मसाले भात पाहिजे तितके आपण तांदूळ ॲड करायचे आपल्या आवडीनुसार. इथं मला जेवढे पाहिजे तेवढेच मी घेतलेले आहे, त्याचं कमी प्रमाण ठेवलेलं नाही. तर इथं तांदूळ वगैरे टाकून झाल्याच्या नंतर परत 2-3 मिनटं आपण मंद गॅसवरच त्याला पूर्ण परतून घ्यायचं एकजीव होसपर्यंत. तर इथं आपण छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. असा एकजीव होसपर्यंत आपण त्याला छानपैकी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. तर इथं आपण पाणी ॲड करून झालेलं आहे आणि मस्तपैकी छानपैकी असं पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर आपण वरतून थोडीशी अशी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून द्यायची. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर तर छानपैकी कुकरला
झाकण लावून घ्यायचं. तर बघू शकता इथं आपली छानपैकी सगळं हे करून झालेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं. मग काय आपली खिचडी तयार आहे. तर ह्या पद्धतीची तुम्हाला मसाले भात बनवायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा बघा आणि नक्की ही रेसिपी बनवून बघा. जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.